हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मयंक आता मला काहीतरी बोलला आहे, तो तुम्हाला परत बोलून दाखवणार आहे. तर ऐका नीट. हां सांग. हां तुझ्याकडं नाही करत. हां पलंगावर गणपती ठेवला होता. हां रात्री झोपलो. हां भूताचा पिक्चर पाहून आलतो आम्ही. मग रात्री आम्ही गणपती ठेवला इथं आणि मग झोपलो. आणि मग भूताचे स्वप्न नाही आले. तर कोणीतरी कमेंट केली होती की मयंक आता हा लव माय सेल्फ. तर ते कमेंट केली होती की आता मयंक घाबरणार, भूताची पिक्चर पाहून आला, मग भूता आता स्वप्नात येणार, म्हणून मयंकनी पलंगावर गणपती ठेवला. दाखव गणपती. या गणपती ठेवला मयंकनी पलंगावर, मग भूताचे स्वप्ने नाही आले मयंकला. तर लाईक करा मयंकसाठी आणि कमेंट करा. आता मयंकच्या चॅनलवर बी व्हिडिओ टाकणार आहे आम्ही. 2-3 मिनिटाचे का असं ना टाकणार आहे. तर तिकडे सपोर्ट करत जा. माय लाईफ मयंक आहे ना, असंच ना चॅनलचं नाव तुझ्या. तर चला आता खूप घाई झाली, आम्हाला उशीर झालेला आहे. नको दाखव. हां राहू दे. तर उशीर झालेला आहे, घाई झालेली आहे आम्हाला. आता मयंकला दाखवलं असतं मी, पण मयंकची शाळेची तयारी करून दिली, त्याला शाळेचे कपडे वगैरे घालून दिले, टिफिन तयार झालेला आहे. आता निघतोय आम्ही. तर ते शाळेचे कपडे घातले म्हणून नाही दाखवत. आणि कोणत्या तरी ताईने मला कमेंट केली की अशा अशा शाळेत आहे ना मयंक वगैरे. तर तुम्हाला सांगू का, मुलाची प्रायव्हसी भंग करू नका. कारण मला जर सांगायचं असतं तर मी स्पष्ट सांगितलं असतं. कशाला, एक तर मला कोणाचा सपोर्ट नाही, त्यात मागं पुढं कोण नाही, कशाला रिक्स घ्यायचं उगं, नाही का, मुलाच्या बाबतीत तरी नाही. त्याच्यामुळे मी त्याला त्याची शाळा किंवा हे नाही सांगू शकत. बाकी कोणाला काय पर्सनल माहिती पाहिजे असेल शाळेबद्दल तर ठीक आहे, ते पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता, पण असं पब्लिकली कमेंट करू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. तर चला आता याच्या शाळेची तयारी झाली, मी पण आवरते आणि निघणार आहे आम्ही. आता याला शाळेमध्ये सोडून येते. परत मला कपाट आवरायचं म्हणते, पण आवरणंच होत नाही. कारण कमसे कम मिनिमम 4 तास तर धरून चला मला कपाट आवरायचं म्हणल्यावर. सगळा पुसून काढायचा, वडल्या कपड्यांपासून काढायचं. बरं. तर आवरेन म्हणते, पण आवरणं होत नाही. राडा तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही म्हणणार नाही की हा आता एवढं बघून घ्या. याच्यामध्ये फक्त एवढा राडा दिसेल तुम्हाला. अजून दाखवते इकडच्या कपड्यात. हा 3 काय म्हणतात त्याला, 3 in 1 कसं म्हणतात रे, 3 डोअरचा कप आहे हे बघा. तर हा एक राडा आहे सगळा. एवढा राडा काढल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पलंग आहे ना, हा अख्खा पलंग भरून जातो. तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही. जेव्हा मी काढेन ना हा राडा तेव्हा तुम्हाला दिसत. तुम्ही म्हणणार काय एवढी सदा 4 घंटे. हां खरंच 4 घंटे लागतात. आणि किती वाजता सुरुवात केली ती मी आवरायला, किती वाजता आवरून झालं हेही सांगेन तुम्हाला. तर आज टाईम भेटला तर नक्की मी आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी आता मयंकला सोडून येते. 12 इथंच वाजलेले आहेत. तर चला भेटू आपण थोड्या वेळाने तिकडून आल्यावर, मग कंटिन्यू करू. चला मग तुम्ही कंटिन्यू करा. तर आवरलो आमचं, काय तयारी नाही केली, फक्त शाळेत सोडून यायचं आहे. आणि हे बघा, कोणती हेअरस्टाईल करायची म्हणली ना, ती असले केस पांढरे दिसतात, मग हेअरस्टाईलच करू वाटत नाही. आता मी केसांना ना कलर करते. मला ते तसलं स्मूथनिंग करायचं होतं, मागच्या वेळेस केलं तर तसलं भारी वाटतात केस, पण काय त्याला खर्च लई येतो. त्या बाईला म्हणते दे करून, दमादमाने देईन, पण ती काय ऐकत नाही. तर म्हणलं जाऊ दे मग, काय कामाच्या असल्या मैत्रिणी करून देत जा की बाई. तर जाऊ द्या, दिलदार आहे बिचारी. हां येऊ दे, पावसाला तेवढेच काम आहेत आता. तर आता माझी तयारी आवरली, याला शाळेत सोडून येते. तसंच तिकडं पार्लरमध्ये जाऊन यायचं आहे. अजून एक गोष्ट शेअर करायची होती. त्या अगोदर हे बघा, आमचा पसारा सगळा पडलेला आहे, स्वयंपाकाचा राडा. आणि ते असं असतं शाळेत जायच्या अगोदर हा राडा पडलेला असतो बघा. तू साईडला होई ना बाबा, ते कपडे दिसते शाळेचे. हे बघा, हा असला राडा पडलेला असतो. घरात कपडे वाळत नाही म्हणून घरात टाकतोय आम्ही कपडे. तर आवरा चला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती बघा, शाळेचं लयच अवघड आहे बाबा. हे बघा, एवढ्या पुस्तकं असतात का, दुसऱ्या वर्गातच आहे अजून. आमच्या बापाच्या बाप जन्मी नव्हते एवढ्या पुस्तकं. हे तर काहीच नाही अजून बॅगमध्ये भरले नाहीत एवढ्या पुस्तकं शाळेचे. अवघड आहे. तर चला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आधी मी इथं कॅमेरा लावून देते, थांबा. तर ती गोष्ट म्हणजे अशी, म्हणलं आता कपाट आवरावा, तर थोडंसं उचकला कपाट मी. आता कपाट तर आवरायचं आहे, पण याला एकदा शाळेत सोडून येते आणि तिकडे जाऊन जमलं तर कलर करून येणार आहे. बघा हे केस कसे पांढरे झालेत एकदम. हेअरस्टाईल करायची म्हणल्यावर करताच येत नाही मला, म्हणून म्हणलं कलर करून यावं केसांना. तर कपाट उचकत होती, तर एक गोष्ट सापडली मला, ते तुम्हाला सांगतेच मी. तर कसं असतं ना, काही लोकांच्या भडकाव्यावरून नाते तुटत असतं. प्रत्येक वेळेस आपली चुकी नसते, बरोबर ना.
तर एक रोहिणी ताई म्हणून होत्या, तुम्हाला आठवत असेल, ज्या माझ्या जुन्या चॅनलवर मला सपोर्ट करायचे, खूप जीव लावायचे. ते माझ्या इकडच्याच होत्या, खूप जीव लावायचे, भेटायला आले का काही ना काही मला नेहमी घेऊन यायचे आणि मी त्यांची प्रत्येक वस्तू आतापर्यंत जपून ठेवली बरं का. आता तुम्हाला सांगते, 2-4 दिवस झाले असतील, एक वैशाली ताई म्हणून पण होत्या, त्या तर खूपच जीव लावायचे. म्हणजे अक्षरशः त्यांनी माझ्या आईची जागा घेतली होती. मी त्यांना मावशी, आई हेच बोलायची. तर त्या ताईचा सुद्धा मला त्या दिवशी कॉन्टॅक्ट आला होता. म्हणजे ताई म्हणते, त्यांचं वय भरपूर आहे पण तरी पण आज सवय लागली आहे. तर वैशाली ताईचा फोन आला होता, त्याच्यावरून जे माझे जुने सबस्क्रायबर असतील ते ओळखतीलच. तर वैशाली ताईचा फोन आला होता, काय करिश्मा ताई काय चाललंय वगैरे. म्हणलं कशी काय गरीबाची आठवण आली बाबा. फक्त एवढंच आहे की कॉल रेकॉर्ड नाही केला, नाही तर मी तुम्हाला सांगितलंच असतं. पण आला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की काय करिश्मा ताई काय चाललंय, आता बरं आहे का तुमचं, तुमच्या काकाला खूप आठवण येते. म्हणजे त्यांचे मिस्टर पण सपोर्ट करत होते, जीव लावत होते, मुलीसारखं येत होते जात होते, शिर्डीला होती तेव्हा. तर त्यांचं असं म्हणणं होतं की काय करिश्मा ताई काय चाललंय, बरं आहे का, आम्ही तुमचे स्टेटस बघतो, सगळे व्हिडिओ बघतो, सगळं बघतो, पण आम्ही बोलू शकत नाही कारण आम्हाला त्यावेळेस धमक्या दिल्या गेल्या होत्या. बघा, दुसऱ्यांमुळे पण कधी कधी नातं तुटतात. त्यांचं म्हणजे जास्त सांगू शकत नाही, पण शॉर्टकटमध्ये एवढंच सांगणार की माझ्या सासरच्या लोकांनी त्यांना धमक्या दिल्या होत्या, त्याच्यामुळे ते वेळेवर माझ्या सपोर्टिंगला हजर नाही राहिले, हा विषय झाला. पण जाऊ द्या, माझ्या मनात ना राग द्वेष हा जास्त दिवस नसतो, जेवढा पुरता तेवढा. प्रत्येकाची काही ना काही म्हणजे परिस्थिती असते, प्रॉब्लेम असतात, ते मी समजून घेऊ शकते. तर त्यावेळेस तसा विषय झाला होता, पण त्यांनी कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या मनामध्ये अजूनही प्रेम आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की वेळेवर जर हजर नाही राहिले तर मग नंतर कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ उरून जात नाही, नाही का. तर जाऊ द्या, एक आठवणी म्हणून जपून ठेवतो आपण. तर अशा वैशाली ताईच्या भरपूर आठवणी आहेत माझ्याकडे. तर कपाट आवरावं म्हणलं तर थोडाफार मी उचकला, तर मला एक वस्तू सापडली बघा. तुम्ही म्हणणार आता काय, हे तर ड्रेस आहे, पण किती छान आहे बघा. हे बघा, हा ड्रेस कोणी दिला होता आठवते का तुम्हाला. नवीन कोरा आहे, अजून मी त्याला फिटिंग नाही केली, कधीच वापरला नाही, कधीच नाही. आता मी चाललीच आहे, म्हटलं चला मग एकला सोडायला चालली, पार्लरमध्येच चालली, माझं काम पण होऊन जाईल. तर हे एक टॉप सापडला मला. तर हा टॉप शिलाईला देऊन द्यावा आणि वापरावं म्हणलं, किती दिवस पुढे द्यायचा. एवढा भारी टॉप दिला. आणि त्या ताईचं नाव आहे रोहिणी ताई. तर ह्या पार्लरवाल्या रोहिणी ताई नाही बरं का, दुसऱ्या रोहिणी ताई होत्या, एक त्या सपोर्ट करायच्या, मला जीव लावायच्या. तर विषय असा आहे की त्यांची आठवण तर मला रोजच येते, पण मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही आणि त्यांचाही कॉन्टॅक्ट येत नाही. कारण मागच्या वेळेस जे काही माझ्या बाबतीत घडलं होतं, म्हणजे एवढ्या काही गोष्टी सगळे जिकडे तिकडे भांडत होते, काय काय माझ्यावर व्हिडिओ पडत होते, त्यावेळेस त्यांना खूप भीती वाटली होती. त्यालाही साध्या भोळ्या गरीब आहे, त्याच्यामुळे लई घाबरले होते. तेव्हापासून ते कॉन्टॅक्टच करत नाही आणि मी पण करत नाही, कारण आपल्यामुळे त्रास नको कोणाला, असं मला सुरुवातीपासूनच वाटतं. तर हा टॉप बघून त्या ताईची आठवण आली बरं का. रोहिणी ताई, तुमची आठवण रोज येते, असं समजू नका की मी विसरली तुम्हाला, पण तुम्हीच कॉन्टॅक्ट करत नाही म्हणल्यावर मी पण कॉन्टॅक्ट करत नाही, एवढाच विषय, बाकी काही नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. तुम्हाला जर वाटत असेल, कधी आठवण येत असेल, नंबर असेलच माझा, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर एवढंच सांगायचं होतं की काही काही आठवणी अशा असतात, जपून ठेवायच्या असतात. तर त्यांनी खूप हौशीने दिला होता मला हा ड्रेस की करिश्मा नक्की घाल आणि याच्यावर व्हिडिओ काढ. तर मी नक्की याला फिटिंग वगैरे करणार आहे. म्हणजे आहे छान, पण अजून फिटिंग नाही केलं आहे बघा, असं फिटिंग करून घ्यावं लागेल. तर कसं वाटेल नक्कीच सांगा. छान आहे डिझाईन वगैरे याच्यावरची, बघू शकता. तर चला, एवढं शेअर करायचं होतं. कधी कधी काही लोक, काही नाते असे परक्या लोकांमुळे तुटतात, म्हणजे दुसऱ्या लोकांमुळे तुटतात. तर अजून एक गोष्ट, अजून थांबा जरा. तर तुम्हाला सांगायचं राहिलं, अजून 2 दिवस झाले मी 2-3 टॉप आणले होते. तर त्यातला हा एक टॉप आहे, जे की मी काल घातला होता. तुम्ही म्हणजे काल नाही, परवा घातला होता, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. आणि एक टॉप धुवायला टाकलाय. तर अजून एक टॉप आहे जो की मला फार आवडला होता घेताना, पण त्याच्यानंतर आहे ना, मला असले फॅन्सी कपडे घालायची सवय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते. 1 मिनिट, ए साईडला हे 1 मिनिट. तर हे बघा, हा तो टॉप आहे, पण तो एवढा फॅन्सी आहे की हे बघा, इथून असं सिवलेस आहे. म्हणजे ही बाही जे आहे, बाई हे घातल्यावर सिवलेस आहे आणि हे पूर्ण असं जॉकेट सारखं आहे. आणि म्हणजे पूर्ण असं घातलं ना तर ते इथून असं फॅशन सारखं हे हातावर येतं सगळं, हे पूर्ण सिवलेस आहे. तर मी म्हणलं याला एक डोकं लावा, आवडला तर खरी, हा टॉप घेतला तर खरी, बसतोय चांगला. पण हे जे मागचं जॉकेट आहे ना, जॉकेट सारखं खूपच हे म्हणजे असं लयच मोठा जॉकेट असल्यासारखं दिसायला लागलं. ते विचित्र वाटतं मला, असले फॅन्सी कपडे घालायची सवय नाही. तर म्हणलं आता चाललीच आहे आणि तो टॉप नेतच आहे फिटिंगला. तर या टॉपचं आहे ना, हे सगळं मागचं काढून याला जॉकेट बनवायचं. तर कशी वाटते आयडिया मला नक्की सांगा. हा बघा, एवढा असला जॉकेट बनवला याचा, आणि हा टॉप तर वेगळाच राहिला बाजूला, बघताय ना. तर असा हा विषय आहे, म्हणून म्हणलं चला, हेही काम होईल तेही काम होईल.
तर रोहिणीताई, आता मी तुमचा टॉप घालणार आणि व्हिडिओ काढणार बरं का. सापडला मला कपाटामध्ये. तर जाऊ द्या, लईच बडबड केली बाबा. चला, इथंच टाइम वेस्ट झाला माझा. निघते आता, बोलू आल्यानंतर. तर फ्रेंड्स, घरातून निघाली आणि डायरेक्ट इकडं आली पार्लरमध्ये. म्हणजे मयंकला शाळेत सोडलं आधी, त्यानंतर मी इकडे आली डायरेक्ट पार्लरमध्ये. तर पाऊस तर खूप चालू होता आज सकाळपासूनच, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि मला केसांना कलर करायचं होतं, तर ती कलरच घेऊन नाही आली. घरी मेहंदी पडली होती, ती पण नाही घेऊन आली. म्हणून म्हणलं आता दुकानातून घ्यावं लागेल. तर ते गार्नियरचं कलर नाही म्हणतात का, ब्लॅक कलर, तर ते घ्यायला जायचं होतं मला. म्हणून पाऊस चालू होता, जवळच दुकान होता. पण मग म्हणलं द्या छत्री. ती छत्री वेळेसली तुटली होती बाबा. मग मी जाऊन आणलं तसंच ते कलर आणि त्यानंतर बसली. तर हिचे क्लायंट चालू होते. आता काय करायचं, गर्दी असल्यावर अशी आम्हाला मैत्रीण नसून बी वाट पाहावं लागते. जाऊ द्या, आपल्यामुळे त्रास नको कोणाला, नाही का. मग बसली थोड्या वेळ, नंतर चालू केलं यांनी कलर लावायला. तर ह्या अशा पद्धतीने त्यांचं कलर वगैरे मिक्स चालू होतं इथं. आणि ते जी मैत्रीण जिच्याकडून लावायचं होतं, जिचं पार्लर आहे, तीच गायब झाली वेळेवर. मग काय, तिथं शिकणाऱ्या मुली पण भरपूर होत्या, त्यांच्याकडून लावून घेतलं. मग काय करायचं आता, नसल्यापेक्षा बरे. खूप जण नाव ठेवतात सारखं, केस किती पिकले दिसते, किती म्हातारी दिसते, किती वय दिसते, कुठं काय काय. तर केले बाबा फायनली कलर. कसे वाटतात सांगा. मला कसं दिसायला लागलं ते. काढू का हे काढलं बरं का, ब्लॅक नाही ना होणार. तर लय जण म्हणत होते किती केस पिकलेत, पांढरे झालेत, त्याच्यामुळे म्हणलं चला. ते बघा, ते डाय लावलं, डाय. पर्याय नाही आता, काय करायचं. ते मेहंदी म्हणलं ते लय जीवावर येतं बाबा. तर आता दिसते, आता कुठं ब्लॅक शोधून दाखवा, व्हाईट सॉरी. अर्धा ध्यान दुसरीकडेच राहतं माझा, काय करायचं आता लईच वाईट झालं ते केस, आता झाले ब्लॅक. कसे दिसते सांगा. आता वॉश करायचे आहेत अजून. तर घरी जाऊन अजून कपाट आवरायचं. इकडंच उशीर झाला, मॅडम बाहेर गेल्या. मी दुसऱ्या ताईकडून करून घेतलं. लई पोरी येईल इथं पार्लरमध्ये शिकायला, त्यांच्या झालेला आहे अर्धा पार्लर. तर चला मग आता काय, हे वॉश करायचं, निघायचं. तर तुम्ही कंटिन्यू करा. ताईनी कलर तर करून दिले, मस्त वॉश पण करून दिले, त्यानंतर हेअर ड्रायर पण करून दिला. तर माझं पण पार्लरचा क्लास झालाय बरं का. फक्त ॲब्रो सोडली तर मला सगळंच येतं. फेशियल सांगा, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्स, हेअरस्टाईल, मेकअप सगळं येतं टोटल मला. फक्त एवढंच आहे की माझ्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यानंतर मला ॲब्रो येत नाही, त्याच्यामुळे मी काही पार्लर टाकू शकत नाही. तर त्यासाठी म्हणलं पार्लरचा क्लास वगैरे करावा. पण कसं आहे, याच्यामध्ये पण भरपूर पैसे लागतात आणि आता मला ज्या फील्डमध्ये करायचं होतं त्याच्यात पण भरपूर पैसे लागतात. त्यामुळे माझं इकडे तिकडे असंच टाईम वेस्टच व्हायला लागलेला आहे. तर मस्त इकडं हेअर वगैरे वॉश करून दिले आणि त्यानंतर बघा असा रिझल्ट आलाय. व्हिडिओ तो पण आहे. हे बघा, केस स्मूथनिंग केलेत मी. कसे दिसतात नक्कीच सांगा. स्मूथनिंग नाही केले, फक्त ब्लॅक केलेत. आणि हेअर काय म्हणतात त्याला, ते ड्राय केलेत, त्याच्यामुळे तसे दिसायला लागले. ते बघा, सिल्क मागवून दाखव एकदा. आता केलं चालू. हो, हो, दिसतंय का व्यवस्थित? हो. मी आता कोणती कट करणार आहे, लेअर कट, स्टेप विथ लेअर. मग तुम्हाला दाखवेल. आता नाही करणार, 2-3 दिवसांनी करीन. पण आता छान दिसत आहेत ना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आली मी घरी आणि ते टॉप सिलाईला टाकलं होतं. एक टॉपचं काम झालं, एक टॉपचं कामच नाही झालं. या टॉपचं झालं. आता या टॉपवर मी व्हिडिओ काढून रोहिणीताईला दाखवणार. रोहिणीताई खुश होऊन जाणार. रोहिणीताई, मला माहिती तुम्ही व्हिडिओ बघता, सगळं करता, पण कमेंट करत नाहीत, बरोबर ना. लाईव्हला पण असता. तर असू द्या. मी खरं सांगू का, आजपर्यंत मी माझे मानलेले नाते जे आहेत ना, स्वतःहून तोडले नाहीत. ज्यांचं मन भरलं त्यांनी सोडलं. पण काही असे पण आहेत जे दुसऱ्याच्या दबावाखाली येऊन माझ्यासोबत नातं तोडले. त्याच्यासाठी मी काहीच करू शकत नाही. हे दुसरा टॉप आहे, तर हा फॅशन डिझायनरकडे द्यावं लागेल म्हणे त्याचं जॉकेट बनवायला. ते पॉसिबल नाही. आता बघावं लागेल एखादी फॅशन डिझायनर. तर त्या टॉपवर नक्की व्हिडिओ काढेल. आता आली घरी, खूप उशीर झाला. म्हणजे शाळेचं टायमिंग एवढं कमी आहे ना, भुरकन निघून जातो, माहितीच पडत नाही. त्याचं आवरून दिलं, त्याला शाळेत सोडलं, परत पार्लरमध्ये गेली, तिकडे टाईम वेस्ट झाला सगळा. आणि आता आली तर 4 वाजले, 1 तासात तर मयंक येईल. झालं आता घरातले कामं आवरायचे. सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे की विचारूच नका. कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून. तर आता आवरते, थोडंफार जीवाला खाते काहीतरी बाबा. खाल्लं पण नाही मी सकाळी, तिकडंच वेस्ट गेला टाईम. अजून हेअर कट करायचं आहे मला. तिकडंच थांबली असती ना तर मग अजून टाईम वेस्ट झाला असता. तर चला, आता बाकीचे कामं पडलेले ते सगळे आवरून घेते. फक्त एवढंच सांगणार की हे जे माझे मानलेले नाते आहेत, हे ते सगळे, तर हे त्यांनी त्यांच्या वेळेनुसार तोडलेले आहेत. मी स्वतःहून कोणालाही दूर केलेलं नाही आहे.
तर असू द्या, ते म्हणतात ना एक प्रत्येक व्यक्तीचं एक कालावधी असतो आपल्या आयुष्यामध्ये, तो तेवढ्याच कालावधीसाठी राहतो आणि कायमचं कोणी जीवनाला पुरलं नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ना आनंदात जगायचं, कोणाची अपेक्षा करायची नाही, कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची नाही, तरच माणूस खुश राहू शकतो. कारण अपेक्षालाही त्रास देते माणसाला, नाही का. आता डोक्याला ताण झाला आहे नुसता, परत शिर्डीला जावं लागतं आहे काय माहिती. तर त्याचं ॲडमिशन केलं मयंकचा, तर त्या टीशीवर जी टीशी आणली त्या तिकडच्या शाळेतून, TC बरं का, तर त्याच्यावर 2024-25 लिहिलं आहे, जेव्हा की 25-26 लिहायला पाहिजे, असा विषय झाला आहे तो. तर बघू आता त्याच्यासाठी तिकडे जावं लागते की होतं आहे काम, ते पण एक डोक्याला स्थान आहे. नुसते एक गेलं की एक वैताग आहेच माझ्या मागं. एवढी धावपळ होते ना, त्यामुळे ना धड व्हिडिओ काढू वाटत ना, लाईव्ह यायला टाईम भेटत ना, एडिटिंगला ना कशाला. सगळं काही एकटीने हँडल करणं वाटतं तेवढं सोपं नाही. हां, मी नेक्स्ट व्हिडिओ आहे ना लग्न याच विषयावर बनवणार. खरंच सांगू तुम्हाला, त्या इंस्टाग्रामवर एवढा ऊत आला आहे ना, बाप रे, विचारूच नका. जे येईल ते माझ्याशी लग्न करशील का, माझ्याशी लग्न करशील का, माझ्याशी लग्न करशील का, मला 1 पोरग आहे, मला 2 पोरं आहे, मला आमकं आहे, बाप रे, विचारूच नका. त्या विषयावर ना एक सविस्तर व्हिडिओ बनवते, म्हणजे मला कोणी लग्नाची मागणीच नाही घातली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देते. कारण लग्न काही बावलाबालीचा खेळ नाही की उठून सुटून कोणासोबत बी लग्न करायचं. तर ते सविस्तर मी सांगेल त्याचं काय कारण आहे. ह्या लग्नाला जे मागणी घालतात ना, त्या पोरांचा एवढा राग यायला लागला ना, डायरेक्ट धडाधड शिव्याच देऊ वाटायला लागले मला. लायकी नाही पाहत का, आता तुम्ही परत म्हणणार लायकीची गोष्ट बोलते तुझी काय, तर त्याच्यात पण सांगते, म्हणजे ज्यांची बायको लेकरं सांभाळायची कॅपॅसिटी बी नाही आहे, अजिबात काही कमवत बी नाही, ते बी येऊन लग्नाला मागणी घालतात, माझ्याशी लग्न करशील का. त्यांची प्रोफाईल चेक केल्यावर न विचारूच नका. तर तो खूप गमतीशीर विषय आहे, तो नंतर सांगेल मी तुम्हाला. तर असू द्या, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे असंच चालू आहे माझं सध्या तरी, अशीच धावपळ चालू आहे. आणि राहिली गोष्ट जी करिअरची, ज्याच्यामध्ये मला करिअर करायचे आहे, मोक्कार पैसे लागतात त्याच्यात. पैशाशिवाय कुठंच खेळ, म्हणजे करिअर म्हणलं की लई पैसा लागतो, टाईम पण द्यावा लागतो, आणि ही अशी धावपळ होते. मला वाटलं त्याला शाळा चेंज केली तर थोडं होईल काहीतरी मॅनेज, पण काय नाही, हाय तसंच आहे सगळं. तर बघू आता, जसं चाललं आहे तसं सध्या असंच चाललेलं आहे. बाकी नशिबाच्या पुढं नाही कोणी जाऊ शकत. तर करिअर करायची इच्छा तर खूप आहे, पण सपोर्ट नाही आणि मनी प्रॉब्लेम, त्यामुळे जसं चाललंय तो. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथंच थांबवते आता, मला माझे कामं पण आवरायचे. लगेच मयंक येईल, लगेच झाली संध्याकाळ. दिवस कुठं उगवतो आणि रात्र कुठं होते काय कळत नाही, अशीच धावपळ असते रोजच. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.